पैठण शहरातील अगदी प्रसिद्ध असलेल्या तसेच नावाजलेल्या सोनू बिर्याणी हाऊसचे मुख्य मालक मुख्य संचालक नागेश परदेशी उर्फ चौके आपल्यासोबत आहेत. चौके साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण या व्यवसायात किती वर्षापासून आहात? नमस्कार. आपला व्यवसाय हा 15 वर्षापासून चालू आहे. हा व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरू केलेला आहे. आता त्याला आम्ही पुढे चालत आहे. आपले वडील, त्यांचे नाव काय? वडिलांचं नाव सोमनाथ चौक. सोमनाथ चौके उर्फ परदेशी यांनी हे जे रोपटं लावले तर आपल्या दुकानामध्ये त्याचं रूपांतर आता वटवृक्षामध्ये झालेलं आहे. आणि आपल्याकडं जे गिरायकाची ओढ जास्त आहे, गिरायक आपल्याकडं आवर्जून येत आहेत, तर याचं कारण काय आहे? पैठणकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आमच्या सोनू बिर्याणी हाऊसला. आणि पैठणकरांचं खूप चांगला सपोर्ट आहे आपल्याला. आपली क्वालिटी पण चांगली आहे. पैठणकर आपल्याला चांगलं सपोर्ट करतात. आपल्या बिर्याणीला तोड नाही. पैठण शहरामध्ये आपली बिर्याणी म्हणजे एक नंबरची बिर्याणी आहे, असंच लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यासमोर आलेल्या आहेत. आणि या अनुषंगानं मी आपली प्रतिक्रिया घेत आहे. या व्यतिरिक्त, बिर्याणीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणते कोणते पदार्थ मिळतात? आपल्याकडे चिकन दम बिर्याणी भेटते, मटन दम बिर्याणी भेटते, आपल्याकडे चिकन लॉलीपॉप भेटतात, चिकन कंटकी भेटते, झिंगा फ्राय आहे. माशामध्ये खूप भरपूर प्रकार आहे आपल्याकडं. झिंगा फ्राय आहे, चिंगडी फ्राय आहे, चिलापी फ्राय आहे, कटला फ्राय आहे. बरं, पैठण शहरामध्ये जे काही पर्यटक येतात तर या पर्यटकांना आपण कशी सेवा देतो? पर्यटकांना आपण चांगली सेवा देतो. पर्यटक पण एकदा आलेले पुन्हा येतात, पण आपल्याकडं प्रतिसाद देऊन जातात आपल्याला. बरं, आपण ऑनलाईन सेवासुद्धा देतात का? हो. आपण म्हणजे home आपण delivery सुद्धा करतो. बरं, तर आपण घरपोच सेवा देतात. हो. आणि आपल्या बिर्याणीला जो व्यवसायाला जो एक वटवृक्षाचा रूप आलं आहे त्या आपल्या वडिलांमुळंच. आणि आपल्या वडिलांच्या अथक प्रयत्नामुळं आपण सध्या या स्थितीला पोहोचलेलो आहोत. संभाजीनगर समाचारच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.